गाईज, जय भीम सर्वांना. तर स्वागत आहे माझ्या आचूढोणे चॅनलवरती. तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा. तर आजचा ब्लॉग आहे की मी वडापाव बनवणार आहे. कशा प्रकारे बनवणार आहे, कसं बनवणार आहे, ते सगळं तुम्हाला माझ्या ब्लॉगवरती माहिती पडेल आणि टेस्टी बनते की नाही ते का. तर गाईज, सगळ्यात पहिला आपण आलू उकडून घेतलेले आणि तुम्हाला जेवढं घ्यायचं तेवढेच घ्याल. जेवढी फॅमिली म्हणून सर्वांसाठी बनवायचं असेल किंवा स्वतःसाठी बनवायचं असेल तर तेवढे बघूनच तुम्ही बटाटे आणि लास्ट सणाला आपण सोलून घेऊया. त्याला पिसायचं, बारीक पीस करायची. उकडलेला त्याच्यामध्ये जिरं गरज नाही आहे. हळूहळू त्याच्यानंतर पेस्ट टाकलेलं, पेस्ट अद्रक लसूणचं पेस्ट त्याच्यामध्ये आलेलंच म्हणतात त्याला. तर ते टाकून त्याला छान करून घ्यायचं आणि त्याला होऊ द्यायचं. टेस्टी बनते आणि अद्रक लसूण छान लागतं. त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट का असं टाकल्यानंतर ते बॉल्समध्ये ना तेवढी टेस्टी लागत नाही. तर शेंगदाणे ताव्यावरती भाजून आणि हळद टाकायची. टाकू शकतो त्याच्यामध्ये बॉल तेलामध्ये. तर दोनच ॲड केलेले. आधी एकच होऊ द्यायचा सीझन बघूया आणि नंतर 2 ॲड करायचे. तर तुम्हाला जसं होईल तसं 2-3 कसंही करू शकता. आपण 2 केलेले आहेत तर 2 करून एकदम भरपूर छान झालेले आहेत. आता त्याच्यानंतर सगळ्या करून झालेले आहेत. बघा किती छान दिसतंय. आणि जे बेसन पीठ उरलेलं त्याच्यात आपण बेसनचे भजे तळलेले आहेत, बारीक बारीक भजे तळलेले आहेत जेणेकरून मसाला तयार होईल. तर मसाल्यासाठी आपल्याला बेसनचे भजे करून घ्यायचे, ते तयार आहे. आणि मिक्सीच्या पॉटमध्ये त्याला बारीक करून घ्यायचं. त्याच्यामध्ये तिखट, थोडीशी हळद
आणि मसाला टाकायचा, धनिया पूड, आणि त्याच्यामध्ये ना लसूणच्या काड्या महत्त्वाच्या त्या पण मी ॲड केलेल्या आहेत, आणि नमक, लसूणच्या काड्या, आणि ते असं खूप सुंदर मिश्रण बनलेलं आहे. आणि चटणी बनवायची आहे तर आपल्याला मिरची घ्यावीच लागेल. चटणी तयार आहे आणि आता आपण सगळं बॅटर बघू शकता तयार आहे. तर ताव्यामध्ये आपण पाव घेतलेले आहेत, पावला दोन्हीकडून छानपैकी भाजून घ्यायचं. नंतर बघू शकता ताट तयार आहे आणि मिरचीचं आणि आपल्याला सॉस गरजेचं आहे आणि सॉसने भरपूर छान टेस्ट येते. नंतर वडे टाकले, बघा किती छान दिसतंय. माझ्या इथे फॅमिली जास्त असल्यामुळे जास्तच बनवलं. आणि ही जे आपण भज्याचं बनवलेलं मिश्रण आहे किंवा ते मिश्रण इतकं छान लागतं ना त्याच्यानंतर टाकल्यानंतर की खूप भारी लागतं टेस्टला. तर तुम्ही करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. तर खूप कमीत कमी 1 पॅकेट मी बनवलेले, माझ्या घरी मेंबर्स जास्त आहेत त्याच्यामुळे, आणि एकाला 2-2 तरी लागतात खायला. तर त्याला बंद करून घ्यायचं. मस्त झाले, बघूया टेस्ट नंतर कसे लागतात. तर मी 6 बनवले, रेडी झालेलं आहे. तर ती छान दिसते. तर माझ्या भावाने खूप भारी बनली. लाईक करा, शेअर